चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. सेकंड मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. रुद्र U11 साखर आणि सडवली या दोन टीम मध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. टीम सडवली संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी सागर आणि निवास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज प्रथमेश पहिले षटक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे व्हाईट बॉलचा इशारा आला, स्कोरबोर्ड ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु पाहता पाहता एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा. सकाळचं सत्र मॅच नंबर 2 आणि आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. अध्यक्ष चषक 2025 चा थरार. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आपल्या वेगाच्या जोरावर आतापर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने टोटल 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोनच धावा असतील या मोमेंटला. 1 रन तर जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वेगवान बॉल आपण पाहू शकतोय. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला डायरेक्ट हिट. या हिटने परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एकच धाव ऍड होईल. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केलाय. शरीरापासून थोडासा दूरवर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल झाल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. अंगाचा वेध घेतला. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी थोडासा दबाव वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळते. सडवली संघाचा डॉट बॉलची समाप्ती होते. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सडवली या संघाच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 1 गडी बाद 6 रन. 6 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट.
स्पेल नंबर 2 अजय. अजयचा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या बॉलरने देखील व्हाईट बॉलने सुरुवात करून दिली आपल्या टीमला आणि हा गोलंदाज देखील अवांतर स्वरूपाचा पहिला बॉल रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजय आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. टीम रुद्र ओवी 11 साखर या टीमच्या माध्यमातून. गावाच्या नावामध्ये गोडवा आहे परंतु सध्याच्या घडीला एक चांगला खेळ करावा लागेल. या बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल आणि आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. निलेश आलाय नवीन फलंदाज सडवली या टीमच्या माध्यमातून. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या क्षणाला तू चलतो मी आया, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि सलग बॅक टू बॅक 2 मोठे विकेट त्याने प्राप्त केलेत. जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर अध्यक्ष चषक 2025 या दुसऱ्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम गोलंदाज अजयच्या नावावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. आज मात्र अजयला हिरो बनण्याची संधी चालून आली परंतु या खेळाच्या चित्रपटामध्ये अजय हिरो बनेल की नाही या प्रश्नाचं उत्तर देणार हा बॉल. परंतु नो बॉलचा इशारा आलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला, उचलून फेकेल तत्पूर्वी पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच रन आणि थ्रो गोलंदाजी. टोटल 5 रन या बॉलवर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्रीडचा बॉल या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 5 रन आलेत. वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन, 13 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे आणि कुठेतरी धावांपासून संघर्ष करताना सडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर केले आक्रमण. याच फटक्याची प्रतीक्षा होती. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन, 20 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. काही टायमिंग पाहायला मिळते. आई कॉम्बिनेशन भरपूर तेवढंच चांगलं होतं. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 1 मॅन शो इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. फलंदाज सागर
नावामध्ये अथांगपणा आहे आणि जसं समुद्र अथांग असतो तशीच एक अथांग खेळी सागर या ठिकाणी या मोमेंटला आपल्या टीम साठी करत असताना यानंतर होणार आई गावदेवी बोरगार दोन्ही संघाच्या कर्णधार तयार राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. तर गोलंदाजीच्या मार्कवर संजय, तर या ठिकाणी संजयजी रिंगे देखील उपस्थित आहेत, जे संतोष रिंगे यांचे भाऊ आहेत आणि आदरणीय संतोषजी रिंगे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. आणि गोलंदाज रोहित देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलचं विश्लेषण शुभम जी आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि हा तिसरा गोलंदाज आहे या इनिंगमध्ये जो सुरुवात वाईट बॉलने करतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पायाचा वेध घेतल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी गोलंदाज रोहितच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल या मॅचमध्ये एक नवी ऊर्जा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अध्यक्ष चषक 2025 भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी श्री राम वरदायन क्रिकेट संघ काटेतळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळेल, महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे उपनेते व कॅबिनेट मंत्री आदरणीय बरेशेठ गोगावले साहेब यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अतिशय जवळचे विश्वासू म्हणून आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा मोरे त्यांची देखील ओळख ही संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला, मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. लॉफ्ट केलाय, मिड ऑफचा फिल्डर, लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला आणि झेल पकडल्यानंतर आणखीन एक विकेट गमावलाय सडवली या टीमने. टीमची धावसंख्या टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजीसाठी अक्षय, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर केले आक्रमण, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, समोरच्या दिशेने उडवलाय, रन मिळतील 6. हा येतोय दमदार स्ट्रोक, षटकार. बॅट्समन म्हणून प्रत्येक खेळाडूची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवते फलंदाज सागर. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 4 फलंदाज गमावलेत बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु सलामीला आलेला फलंदाज सागर अजूनही आपल्या टीमला एक चांगली साथ देतोय. बॅटच्या स्लाइसचा वेध, चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये, 1 धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांचं लक्ष, परंतु या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते, आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हेच प्रात्यक्षिक आपण गोलंदाज अक्षयच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळालं. अशा धावा अक्षयला रोखाव्या लागतील. आणखीन एक वाईड बॉल. याच धावा कधी कधी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39, 39 रन. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 40 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 अवांतर स्वरूपाचे बॉल रिलीज केलेत. गोलंदाज अक्षयने कुठेतरी थोडीशी दिशा भरकटली. एक दर्जेदार क्रीडांगण, मैदानाच्या चौफेरीनं विकसित इमारतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर केले आक्रमण, खोलवर पद्धतीचा हा बॉल बिग हिट केलाय. या हिटने पुन्हा एकदा सागरने आपल्या टीमला केलंय सुपर हिट. हा षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या होते 46. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्ये 45 रनचं टार्गेट आपण पाहिलं, आणि परंतु या क्षणाला तो उच्चांक तोडलाय सडवली अ टीमने. 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय की काय, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती, लाईन मिस केली. 46 रन होतात आणि 47 धावांचं लक्ष असेल टीम रुद्र उभी 11 साखर या टीम समोर. तर चला टीम सडवली संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच. वैयक्तिक 30 रनची एक बहारदार इनिंग सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष्मीनारायण लोहारे, लक्ष्मीनारायण लोहारे नाही, लक्ष्मी क्रीडा मंडळ लहुसे लक्ष्मी क्रीडा मंडळ लहुसे आणि बोरगार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. लहुसे बोरगार, लहुसे बोरगार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुसे विरुद्ध आई गावोळी क्रीडा मंडळ बोरगार.
लहुल से बोरगार दोन्ही कर्णधार लवकर यायचं आहे. या सामन्याचा नाणेफेकीसाठी मी विनंती करतो कैलास जाधव. बोरगार टीमचा कर्णधार. बोरगार टीमचा कर्णधार. बोरगार टीमचे कर्णधार लवकर या चला पळत या. ते काय अमोल लवकर या वेळ घालू नका अमोल. काय रे किती वेळा होता तुम्ही ते नाश्ता वाटतंय चला. लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि प्रमुख पाहुण्यांचे खूप खूप धन्यवाद. शुभम लहुल से टॉस विन बैटिंग. अरे आदिवासी ये हॅलो अजय सकपाळ स्टेजवर या. तर दिनेश आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 47 रनचं लक्ष आहे. सागरची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 30 रनचं भरपूर चांगलं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं. तर चला फिल्डिंग करणारी टीम गोलंदाज महेश या बॉलवर लॉफ्ट केलाय. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना मिस फिल्डिंग पाहायला मिळाल्याने याचा पुरेपूर फायदा घेत असताना रन मिळतील 4 आणि साखर संघाचं मात्र धावफलक ओपन होत असताना आज चौकार आलाय. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. वन साइड हिरो इन ऍक्शन मोड मध्ये असताना रोहितच्या बॅट मधून येतोय हा हिट. षटकार पाहायला मिळतोय.
लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु पाहता पाहता एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक अवांतर स्वरूपामध्ये खर्च केलेल्या धावा कुठेतरी दबाव वाढवताना आपल्याला पाहायला मिळतील. या मोमेंटला लाईन चांगली होती, परंतु ही लाईन मिस केली. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. लॉफ्ट केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. वन शॉट 18 धावाच असतील. अठरा धावा आतापर्यंत धावफलकावर. समीकरण बदललं. 18 बॉल मध्ये आता मात्र रन करायचे आहेत, त्या म्हणजे 29 रन. अठरा मध्ये 29 करायचे आहेत आणि स्पेल नंबर 2 साठी मनोज नामक गोलंदाजाला आमंत्रित केलंय. मनोजचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सोपा झेल हातातून निसटल्यानंतर फक्त आणि फक्त एक रन कंप्लीट केली आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या क्षणाला तिसरी धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. ही चपळाई पहा. 3 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर केले आक्रमण. झेलची संधी होती, परंतु प्रयत्न चांगला केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. हा बॉल बॅट्समनची मोमेंट रीड केली आणि त्यानंतर एक चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 32 रन आणि समीकरण अजूनही 12 बॉल मध्ये 15 रनची गरज.
खेळाडू आदरणीय कैलासजी जाधव साहेब यांचा सन्मान. तर मी शांतारामजी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कैलासजी जाधव साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छ देऊन आदरणीय कैलासजी जाधव साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अजयजी सकपाल साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर मी बैरामजी वारे यांना विनंती करेन जे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत की आपल्या शुभ हस्ते आदरणीय साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर हवाई सफर पाहायला मिळतोय. आसमानी टोला रन मिळतील 6 हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 41 रन होतात आणि 6 धावा दूर आहे विजयापासून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 6 धावा दूर आहे. हाफ ट्रॅकर होता परंतु शरीराच्या थोडासा दूरवर होता बॉल. चेंडूफळीचा संपर्क तुटला आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भन्नाट होता एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. या विकेट नंतर एक नवी ऊर्जा निर्मित झाली. सडवले टीम मध्ये अनेक मोठा विकेट गमावलाय साखर टीमने. अजूनही 6 धावा दूर आहे विजयापासून. साखर संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगला संघर्ष निर्मित होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम हार मानण्यासाठी तयार नाहीत कारण दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत या मॅच मध्ये. फुल टॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली बॉलरने परंतु या बॉलला माफी दिली नाही. हा षटकार आलाय आणि सामना जिंकलाय टीम रुद्र 11 साखर या टीमने. तर चला या सामन्याचा हिरो ठरला रोहित. आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या त्वरित आणि नेक्स्ट मॅच आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. रोहित सामनावीर. रोहित तर चला रोहित आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी 32 रनची एक बहारदार इनिंग आणि गोलंदाजी करत